जयपुर में गुरुदेव पेट्रोलियम का भूमि पूजन। महाराष्ट्र के भंडारा जिले के बारवाहा क्षेत्र में किसानों की सुविधा को ध्यान में रखते हुए श्री गुरुदेव पेट्रोलियम के भूमि पूजन व शिलान्यास कार्यक्रम का आयोजन किया गया। क्षेत्र में पेट्रोल पंप न होने से किसानों को डीजल के लिए 15 किलोमीटर दूर जाना पड़ता था, जिसे देखते हुए दादा भाव फुंडे के किसानों की मांग पर इसकी शुरुआत का निर्णय लिया गया। दादा भाव फुंडे ने कहा कि पेट्रोल पंप का उद्देश्य किसानों का शोषण नहीं बल्कि उनकी मदद करना है। उन्होंने आश्वासन दिया कि पंप पर बिना मिलावट के गुणवत्तापूर्ण पेट्रोल डीजल उपलब्ध कराया जाएगा। कार्यक्रम में पूर्व सरपंच, अधिकारी व बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित रहे। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोडे की खास रिपोर्ट। तर याच्याबद्दल सांगायचं म्हणजे काय झालं की अचानक हे पेट्रोल पंप इथं कसं काय करण्यात आला, तर मला आता इतक्यात आमच्या इकडे येणं जाणं थोडं कमी झालं। नाही तर यापूर्वी 25-25 वर्षापूर्वी आमचे प्रत्येक गावी जाणं, नेहमी फिरणं हे सगळं सुरू होतं। पण जिल्हा वेगळा झाल्यापासून थोडं आमचं येणं जाणं कमी झालं। आणि मुख्य म्हणजे आम्ही इकडून लाखांदूरला जातो अर्जुनीवरून, तिकडून सानगडी किंवा दिघोरी, हा दिघोरी तो लाखांदूर या मार्गाला जनरली जास्त येणं होत नाही। म्हणून एक दिवस मी इकडे आलो तर पेट्रोलचा हे होता माझ्या गाडीच्या काटा, म्हटलं पेट्रोल पंप कुठे आहे। तर मला असं वाटलं की इतक्या दिवसात इतके पेट्रोल पंप असले तर बारवेला पेट्रोल पंप असेलच बा, असं माझ्या डोक्यात। कारण मागे याचे 10-15 वर्षापूर्वी कोणी तिथे पेट्रोल पंप टाकायचा विचार केला होता। तर तसं म्हटलं की इथे पेट्रोल पंप नाही आहे। म्हटलं इथं पेट्रोल पंप का नाही आहे, मग इथले लोक कुठे जातात। तर म्हणजे कोणी लाखांदूर जाते, कोणी दिघोरीला जातात, कोणी कुठे जातात। म्हटलं इथं आवश्यकता ते दिसते। मग याच्यातून मग काही लोकांना विचारलं, मग काही आपल्याचे लोक आमचे सगळे तुमच्यापैकी लोकांनी म्हटलं का नाही 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 म्हणे आमच्याकडे जरुरी आहे। मग असं वाटलं आमचा काही हा तसा हे नाही, आमचे दुसरे धंदे आहेत। पण आता लोकांच्या आकर्षण आम्हाला असं मोठासा आकर्षण नाही, पण लोक म्हणतात तर करून टाकू। आता कंपनीवाले आले, काही लोक कंपनीवाले पंप अलॉट करत नाही, तेही मोठे पाहतात फुकू फुकू। पण आम्हाला सहजरित्या त्यांनी ओके करून टाकला, ठीक आहे म्हणे। आणि त्यांनी मग आम्ही होतो तिकडे त्या मुख्य रोडवर, मग आम्ही पाहत होतो, आम्हाला वाटतं की तिकडे हे होईल। पण लोकांनी पाहिलं, मग ते सर्वे केलं कंपनीने, तर त्यांनी म्हणणे का नाही म्हणे त्या रोडपेक्षा या रोडवर घ्या, कारण तो रोड आताच काल हायवे चालणं कमी झाला, हायवेची ट्रॅफिक कमी झाली।